या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। कृषी उत्पन्न बाजार समिती वरुडच्या धान्य बाजारात सोयाबीनला मिळाला सर्वात उच्चांक 5375 रुपयांचा भाव। माझं नाव योगेश बागडे, राहणार फुगादेव। मी आज कृषी मंडी वरुड येथे माझी सोयाबीन आणली विकण्याकरता। गावामध्ये मला ही सोयाबीन 5000 रुपये मागत होते खेडे खरेदीवाले व्यापारी, त्यामुळे मग मी मंडीमध्ये घेऊन आलो आणि आज या मालाला 5380 रुपये भाव मिळाला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात शेतकऱ्याच्या मालाला मिळतो योग्य भाव। 50, 50, 75, 52, 25, 30, 50, 60, 52, 60, 65, 70, 75, 80। आठवड्यातून 2 दिवस भरणाऱ्या धान्य बाजाराला शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ही आहे वरुडची कृषी उत्पन्न बाजार समिती, जिथे सध्या शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळतोय। होय, हे खरं आहे। सध्या आठवड्यातून 2 दिवस वरुड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य बाजार भरतो आणि या ठिकाणी अनेक शेतकरी आपला माल विकण्यासाठी आणतात। विशेष म्हणजे या बाजारात जास्त संख्येने व्यापारी सुद्धा खरेदी करण्यासाठी येत असल्याने या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाची बोली लावली जाते व व्यापाऱ्यांमध्ये माल घेण्यासाठी स्पर्धा रंगते आणि यात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतो। त्यामुळे इथे येणारा शेतकरी सध्या समाधानी व आनंदात आहे। अनेक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार त्यांच्या गावात येणारे व्यापारी हे 1 ते 2 असतात आणि त्यामुळे शेतकऱ्याचा शेतमाल ते कमी किमतीत मागतात। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव कमी मिळतो व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र उर्फ बबलू पावडे हे जेव्हापासून सभापती झाले तेव्हापासूनच त्यांनी हा धान्य बाजार शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला व आज या धान्य बाजाराला वरुड तालुकाच नव्हे तर मध्य प्रदेश राज्यातील शेतकरी व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे। आम्ही या धान्य बाजारात काही शेतकरी व व्यापाऱ्यांशी बातचीत केली आहे, पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। माझं नाव संदीप भागवतराव ठाकरे, राहणार वाठोडा। शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपला माल कृषी उपज बाजार समितीमध्ये लिलावाच्या दिवशी विक्री करता आणण्याची कृपा करावी, कारण की यामध्ये जसं इथे मालाला योग्य भाव आणि वजनाबद्दल इथं तर काही डाऊटफुल काम आहेच नाही। त्यामुळे मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपला माल विक्रीसाठी कृषी उपज बाजार समिती इथं काय योग्य भाव मिळते? कारण की खेड्यावर 1 व्यापारी किंवा 2 व्यापारी इथं 8-10 व्यापारी समजा बोली बोलण्यासाठी येते, त्यामुळे इथे योग्य भाव मिळतो। काय नाव तुमचं? माझं नाव जाकीर अहमद सलीम का पठाण, मी अमनेरला राहतो, तालुका वरुड, डिस्ट्रिक्ट अमरावती। मी माझा सोयाबीन माल ह्या लिलाव मंडीमध्ये आणला होता। गावात हे माल माझा 100-150 रुपयांना कमी मागे, परंतु ह्या मंडीमध्ये अनेक व्यापारी असताना बीटप्रमाणे माझ्या मालाला चांगला व्यवस्थित भाव मिळाला। मला इथं समाधान आहे। माझा 52 से 60 रुपये प्रमाणे क्विंटलमध्ये खपला आहे बोलीनुसार। बरं, गावात येणारे व्यापारी किती रुपयापर्यंत बोलत होते? 48-49 पर्यंतच मागत होते। म्हणजे या मंडीत आणल्यानंतर 200-250 रुपयाचा फायदा झाला आहे। बरं, काय वाटते, इतर शेतकऱ्यांनी इथं माल आणला पाहिजे का? आणलं पाहिजे, शेतकऱ्यांचा फायदा आहे मंडीमध्ये। अनेक व्यापारी असते आणि कॉम्पिटिशननुसार बोली बोलते, त्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा होते। बरं, शेषराव नथुराव दोडके, कुठून आलेत? मुसळगडा। काय आणलं होतं आज? तुरी काय भाव मागितली? इकली 6780 रुपये। गावामध्ये येणारे व्यापारी किती रुपयापर्यंत? ते 65-66। बरं, म्हणजे इथं आल्यानंतर फायदा झाला? हो, 100 रुपये। आता इतर शेतकऱ्यांनी इथं माल आणला पाहिजे का? वाकवणे इथं म्हणजे इथं कसा काय फायदा होते? इथं म्हणजे चांगल्या मालाला कधी भाव भेटते। हो, माल पण खपते नाही चांगल्या भावात। नमस्कार, या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया घेण्याकरिता आले आहेत। हा एक कृषी उत्पन्न बाजार समिती वरुडचा एक धान्य बाजार आहे आणि मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे, हे उपसभापती आहे, हे सचिव आहे आणि हे बाजार निरीक्षक आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळावा, जास्तीत जास्त भाव मिळावा याकरिता हा ऑक्शन सुरू करण्यात आलेला आहे। याला धान्य लिलाव म्हणतात आणि यामध्ये
जर खेड्यावर खरेदी झाली तर त्या ठिकाणी एकच व्यापारी उपलब्ध असते शेतकऱ्याचा माल मागण्याकरिता. या ठिकाणी 10 ते 15 व्यापारी आहेत. एक जण 5,000 रुपये मागतो, दुसरा 6,000 रुपये मागते, कोणी 6,500 मागते. अशा चढ्या भावानं मागत ते स्पर्धा झाल्यामुळं त्या शेतकऱ्याला योग्य भावपर्यंत ते पोहोचते आणि योग्य भाव त्या शेतकऱ्याला मिळतो. त्यानंतर शेतकरी त्यामध्ये भावात समाधान होतो आहे आणि त्यासाठी जे लिलाव पद्धत अशी शासनानं ठरवून दिलेली आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आतमध्ये शेतकऱ्याने माल आल्यानंतर तो अडते पद्धतीत जातात. त्यानंतर तो अडते लिलाव करतात आणि व्यापारी त्या मालाला विकत घेतात आणि मग त्यानंतर त्याचं आम्ही वजनमाप कृषी उत्पन्न बाजार समिती करतो. त्या वजनमापामध्ये आमचे काटे बाजार समितीचे असल्यामुळे 1 किलोचा 1 ग्रॅमचा सुद्धा फरक येत नाही. कारण आम्ही रोज सकाळी बाजार सुरू होण्याच्या आधी काटे पूर्ण 20 किलोच्या गोट्यानं सगळे चेक करतो. कोणाच्यात जर 100 ग्रॅम 50 ग्रॅमचा फरक आला तो काटा आम्ही अलग काढतो. आणि प्रायव्हेट बाहेरचा कोणताही काटा या ठिकाणी कोणत्याही व्यापाऱ्याला या ठिकाणी काटा आणण्यासाठी आमची मनाई आहे. आम्ही आमच्या काट्यावरच माल मोजू आणि स्पर्धा होऊन शेतकऱ्याला भाव मिळते. शेतकऱ्याच्या शेतमालाचा व्यवस्थित काटा होऊन त्याला योग्य परफेक्ट वजनसुद्धा मिळते. त्यामुळे शेतकरी या ठिकाणी समाधान व्यक्त करतात आणि खुश होतात. आणि हेच आता 2 वर्ष 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून या बाजाराला खूप तालुक्यातले शेतकरी, मध्य प्रदेशातले शेतकरी आणि नरखेड तालुक्यातले शेतकरीसुद्धा या ठिकाणी माल आणून आपला माल या ठिकाणी विकतात आणि आपल्या मालाला योग्य भाव मिळवून घेतात. अशीच माझी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या मालाचा योग्य वजनमाप व्हावं आणि आपल्या मालाला योग्य भाव मिळावा. याकरिता आपण इथं ऑक्शन पद्धत आहे, लिलाव पद्धत आहे. एका गंजीवर एका डेअरीवर 10 व्यापारी बोलतात. त्यामुळं आपण या ठिकाणी आणून आपल्या भावाला आपल्या शेतमालाला योग्य भाव लावून आपला माल या ठिकाणी आपण व्यापाऱ्यांना द्यावा. आणि जर एखाद्या बाजारात जर एखाद्या व्यापाऱ्याने मागितला, शेवटच्या बोलीत नाही पडला शेतकऱ्याला, तर शेतकऱ्याला माल दिला पाहिजे. अशीच कुठे सक्ती नाही. तो शेतकरी आपला माल दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या बाजारातसुद्धा लावू शकतात. आणि या ठिकाणी वरुडमध्ये आमचा मंगळवार आणि शनिवार 2 दिवस आठवड्यातले धान्य लिलाव भरतो आणि गुरुवारी राजुरा बाजार या ठिकाणी उपबाजार आहे आमचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा, त्या ठिकाणी धान्य बाजार भरतो. आणि राजुरा बाजार एरियातले जर शेतकरी असेल तर त्यांनी गुरुवारी तिथे माल आणावा आणि बाकी ज्यांना जे मार्केट जवळ पडते मंगळवार शनिवार वरुडला आणावा, असं आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. आणि आपला माल योग्य ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योग्य वजनमाप योग्य भावात द्यावा अशी सर्वांना नम्र विनंती आहे. एखाद्या शेतकऱ्याचा माल एका बाजारामध्ये विकला गेलेला नाही तर तो माल या ठिकाणी ठेवल्यानंतर त्याला कुठलं भाडं नाही, कुठे शेतकऱ्याला 1 पैसे भाडं नाही आहे आणि शेतकऱ्याला कोणतीच कट नाही, कोणतं काही नाही. आपला माल आणायचा, आपला माल विकायचा आणि अडत्याकडून आपले पैसे घेऊन घ्यायचे त्याच दिवशी. आणि अडते शेतकऱ्याला पैसे देतात आणि अडत्याला व्यापारी पैसे देतात, अशी या ठिकाणची पद्धत आहे. असं कुठेच नाही कोणतं भाडं लागते शेतकऱ्याला का कोणती कटणी घेतल्या जाते, काहीच घेतल्या जात नाही. उपसभापती असो, सचिव असो, आमचे बाजार निरीक्षक असो, आमचं या ठिकाणी बाजारावर नियंत्रण असते. आणि पूर्ण आम्ही भरला असताना बाजारात 1 चक्कर दिवसाला 1 तरी मारतो आम्ही. ज्या दिवशी बाजार आहे त्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात सुद्धा खूप मोठी वाढ झालेली आहे. हा बाजार सुरू होण्याच्या आधी प्रशासकीय कार्यकाळ होता, त्या काळात 70 लाख रुपया कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न होतं. आता आज मागील वर्षी आमचं 2.25 कोटी रुपये या बाजार समितीचं उत्पन्न झालं. आमचा शेतकऱ्यांना न्याय देणे, शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे, शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रसंगी आम्ही संचालक मंडळाने त्या ठिकाणी उभं राहणे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढवणे आणि अडते व्यापारी आणि शेतकरी यांचा मेळ घालून सर्व गोष्टी या व्यवस्थित चालवणे हा आमचा एक या ठिकाणी आमचा उद्देश आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने जो आज लिलाव वरुडच्या मंडीमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला योग्य फायदा, योग्य पैसा, योग्य वजन व व्यापाऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माल घेण्याची पद्धत आपल्या वळणानुसार मिळालेली आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त 83-80 रुपये सोयाबीनला भाव वरुड मंडीमध्ये फक्त कास्तकार आणि मंडी आणि व्यापारी या सर्वांच्या संगमतीने मिळालेला आहे. आणि असाच ही मंडी पुढं तुवर, चना, गहू, ज्वारी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला या माल आणावा आणि आपला विक्रीसाठी आणावा व आपला वजन मापे योग्य प्रकारे घेऊन चांगल्या प्रकारे वरुड मंडीला प्रोत्साहित करावं हीच विनंती करतो. थांबतो आणि सर्वांचे आभार मानतो, व्यापाऱ्यांचे सुद्धा आणि मंडीचे सुद्धा आणि कास्तकारांचे सुद्धा. दिवसापासून धान्य बाजार या बाजार समितीमध्ये बंद होता. तो सुरू करण्याचे श्री बबलूभाऊ पावडे सभापती व बाबारावजी मांगुळकर उपसभापती तसेच संपूर्ण संचालक मंडळ यांना जाते. त्यांनी
हा बाजार सुरू करून शेतकऱ्यांना नवदिशा नवचैतन्य आणि आर्थिक स्तोत्राचे नवसंजीवनी शेतकऱ्यांना दिलेली आहे. काय नाव आहे तुमचं? विजेंद्र डंगारे, कुठून आलेत? सिंजर. बरं, काय भाव खपला आज? तुम्ही काय आणलं होतं इथे? सोयाबीन सोयाबीन. काय भाव मिळाला? 5295, बरं, गावामध्ये जे व्यापारी येत होते ते किती रुपयापर्यंत बोलत होते? 49, 4800. अच्छा, म्हणजे इथं आणल्यानंतर तुमचा फायदा झाला. हा, बरं, कुठून आलेत तुम्ही? सिंजर. सिंजर कुठे येते? कुठला तालुका? तालुका नरखेड.